हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? गेल्या काही दिवसापासून मला कमेंटमध्ये वारंवार एकच प्रश्न विचारला जातोय. वनरक्षक भरतीसाठी उंची किती लागते? फिजिकल रिक्वायरमेंट काय आहे? वजन कमी असेल तर चालेल का? म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना पोलीस भरतीमध्ये उंची कमी असल्यामुळे पात्र होता आले नाही, त्यांच्यासाठी वनरक्षक भरती ही एक मोठी संधी ठरू शकते. कारण वनरक्षकसाठी उंचीची अट ही पोलीस भरतीपेक्षा कमी आहे. आज आपण वनरक्षक भरतीसाठी आवश्यक असलेले पूर्ण शारीरिक निकष म्हणजेच उंची, छाती आणि वजन अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उंची, पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 163 ही आवश्यक आहे आणि स्त्री उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर ही आवश्यक आहे. म्हणजेच पोलीस भरतीच्या तुलनेत वनरक्षक भरतीमध्ये उंचीची अट ही कमी आहे आणि अनेक उमेदवारांना इथे संधी मिळू शकते. चला तर आता पुरुष उमेदवारांसाठी आपण छातीचा निकष पाहूया. न फुगवता छाती ही 79 सेंटीमीटर असावी आणि फुगवून छाती ही 84 सेंटीमीटर असावी. आता वजनाबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्त्री आणि पुरुष या दोन्ही उमेदवारांसाठी वजन हे उंची आणि वयानुसार BMI नुसार असावे. म्हणजेच ठराविक वजन दिलेले नसते, पण शरीराची तब्येत ही योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. आता ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी शारीरिक निकषामध्ये काही सूट दिलेली आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची ही 152.5 सेंटीमीटर आणि स्त्री उमेदवारांसाठी किमान उंची ही 145 सेंटीमीटर इतकी असावी. तर आता महत्त्वाचा भाग, जर तुमची हाईट ही 1 ते 2 सेंटीमीटर कमी असेल तर काय रिअलिस्टिक करता येईल? तर महिलांसाठी साधारण 16 ते 18 वर्षापर्यंत नॅचरल ग्रोथ होते आणि पुरुषांची 18 ते 21 वयापर्यंत नॅचरल ग्रोथ होते. जर तुमचे वय हे ग्रोथ फेजमध्ये असेल तर योग्य आहार, झोप आणि व्यायाम याच्यामुळे 1 ते 2 सेंटीमीटर ही नॅचरल ग्रोथ शक्य आहे. जर ग्रोथ प्लेट्स तुमच्या बंद झाल्या असतील तर हाडांची लेंथ ही वाढवता येत नाही. पण पोश्चर सुधारल्याने अर्धा ते 1.5 सेंटीमीटर विजिबल इम्प्रूव्हमेंट शक्य आहे. तर ही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला एक रुटीन फॉलो केल्यानंतर ना शक्य आहे. तुम्हाला डेली स्ट्रेचिंग करावी लागेल. आर हँगिंग, कोब्रा स्ट्रेच, कॅट काव, टो टच, स्किपिंग किंवा स्विमिंग हे तुम्हाला रोज करावं लागेल. प्रोटीनयुक्त आहार घ्या आणि हाईट वाढवण्यासाठी अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन हे आहे, जर तुमचं वय हे 20 पेक्षा कमी असेल तर 1 ते 2 सेंटीमीटर हे पॉसिबल आहे आणि जर वय हे 21 पेक्षा जास्त असेल अर्धा ते 1.5 सेंटीमीटर हे स्ट्रेचिंग थ्रू पॉसिबल आहे. 3 ते 4 इंच जर उंची वाढत असेल असे कोणी जर तुम्हाला सांगत असेल तर हे खरंच चुकीचं आहे. पोलीस भरतीमध्ये जर हाईटमुळे सिलेक्शन तुमचं थांबलं असेल तर तुमची मेहनत ही वाया गेलेली नाही. रनिंग आहे, फिटनेस आहे. वनरक्षक भरतीमध्ये हाईट पण कमी आहे म्हणून ही एक स्ट्रॉंग संधी आहे. पण रिटन एक्झाम, रनिंग हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. कंट्रोलमध्ये असलेल्या गोष्टी ह्या तुम्ही एकदम परफेक्ट करा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर शेअर करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.